नमस्कार मंडळी, देवदर्शन किचनमध्ये आज आपण हॉटेलपेक्षाही चविष्ट भाज्या घरीच पाहूया. प्रकार पहिला आणि पहिली भाजी आहे ती डाळ पालकची. मस्त अशी भाजी बनवण्यासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच चना डाळ. आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ टिकवण्यासाठी पावडर वगैरे आपण लावतो, म्हणून डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून झालेली आहे. आता ही डाळ आपल्याला शिजवायची आहे, म्हणून डाळच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं पाव चमच तेल टाकते, म्हणजे डाळ मस्त शिजेल. आणि गॅस अगदी कमी करायचा आहे. कमी गॅसवरती ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कुकरमध्ये शिजवली तर डाळ ही जास्त शिजते, म्हणून पातेल्यामध्येच ही डाळ मी शिजवून घेते. आपल्याला पाहिजे तशी डाळ ही शिजली जाते म्हणून. आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहे. आता मी हे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले. कांदा अगदी आपल्याला पातळसर चिरायचा आहे, म्हणून असा स्लाइडमध्ये आधी कट करून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे हा जो कांदा आहे अगदी पातळसर चिरून घेते. कांदा हा चिरून झालेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर घेतलेला आहे. टमाटर हा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर देठाचा भाग काढायचा आहे. अशा प्रकारे टमाटर हा अगदी पातळसर, अगदी लहान लहान क्यूब सारखा हा टमाटर मी चिरून घेते. पातळसर टमाटर जर का चिरायचा असेल तर अशाच प्रकारे तुम्ही चिरून घ्या, म्हणजे अगदी लहान लहान ह्या फोडी होतात. टमाटो हा चिरून झालेला आहे, प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर आपली जी भाजी आहे ती डाळ पालकची, तर पालक घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम पालक घेतला. पालक आधी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने पालक स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर अशा प्रकारे देठ असतात ना, हे जाड काळ्या त्या काढून घ्यायचे आहे आणि पालक सुद्धा आपल्याला अगदी बारीक असा हा चिरायचा आहे. अशा प्रकारे हा जो पालक आहे मी चिरून घेते सगळा. तुम्हाला कितपत भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पालक घेऊ शकतात, पण अर्धी वाटी डाळसाठी पाव किलो पालक हा अगदी परफेक्ट होतो. पालक चिरून झालेला आहे. त्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि लसूण सुद्धा आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. लसूण तुम्ही चिरून घ्या किंवा ठेचणीने ठेचून सुद्धा घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे आहे. सगळ्या ह्या भाज्या चिरून झालेल्या आहे. तोपर्यंत डाळ पाहू कशा प्रकारे शिजलीस. तर झाकण काढून घेते. अशी एखाद डाळ आपल्याला दाबून पाहायची आहे. तुम्ही पाहू शकता डाळ अशी लगेच ही दाबली जात आहे, पण खूप अशी मऊ सुद्धा झालेली नाही. तर अशाच प्रकारची डाळ आपल्याला ही शिजून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवरती ठेवली. तेल टाकायचं आहे 1 मीडियम चमच इतपत. तेल गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडली का त्यामध्ये 2 तमालपत्र घालते आणि हा जो आपण लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. थोडासा लसूण आपल्याला राहू द्यायचा आहे वाटीमध्ये, पुढे वापरायचा आहे. असा थोडासाच ठेवलेला आहे. लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे. काही सेकंद लसूण हा परतून घेतलेला आहे. असा थोडासा लसूण लालसर झाला का त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू आणि परतून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती आपण हे सगळे मसाले व्यवस्थित असे भाजून घेऊ. असा कांदा हा अर्धवटपेक्षा जास्त भाजून झाला का त्यामध्ये आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकू. तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडरचा वापर करते. मीडियम चवीची आहे म्हणून तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर 1 चमच धने पावडर टाकली आणि चिमूटभर हळद घालायची आहे. आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे, तर पाव चमचा गरम मसाला टाकते. सगळे मसाले हे परतण्याच्या आधी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाले परतत असताना ते जळतही नाही आणि व्यवस्थित असे भाजले जातात. असे मसाले व्यवस्थित असे भाजून घेतले का भाजीला रंगही छान येतो आणि तरी सुद्धा मस्त येते. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत हे जे मसाले आपण टाकलेले आहेत ना, मिरची पावडर वगैरे, हे सगळं परतून घ्यायचं आहे. मसाल्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे. त्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि परतत असतानाच त्यामध्ये मीठ टाकलं. असा 1 मिनिटापर्यंत असा थोडा मऊ होईपर्यंत टमाटर परतून घेतला. त्यानंतर ही शिजून घेतलेली डाळ आहे ना हरभऱ्याची, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ती डाळ फक्त या मसाल्यामध्ये टाकायची आहे आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित ही मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर हा जो बारीक चिरून घेतलेला पालक आहे ना तो टाकायचा आहे.
सगळा पालक हा टाकून घेतला, मिक्स करून घेते. डाळ, पालक आणि सगळे मसाले हे मिक्स झालेले आहे. डाळचं शिजलेलं जे पाणी वेगळं काढून ठेवलेलं होतं तेही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी आपल्याला कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर साधारण 1 ग्लास पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि उकळतं पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं अगदी गॅस कमी करून मस्त ही भाजी शिजू दिलेली आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. भाजीला मस्त रंग आलेला आहे. डाळ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. अशीच ही राहायला हवी. जास्त मऊ सुद्धा ही डाळ व्यवस्थित अशी लागत नाही, अशीच राहू द्या. आता ही भाजी झालेली आहे. भाजीला तडका द्यायचा आहे. थोडंसं बटर घेते किंवा तूपही घेऊ शकता. मी बटर तडका पॅनमध्ये टाकलं. गरम झाल्यानंतर 1 मिरची टाकते आणि जो आपण लसूणचे काप राहू दिलेले होते ना, ते लसूणचे काप टाकायचे आहे. चिमूटभर हिंग टाकून मिक्स करून घ्यायचंय आणि अशी ही फोडणी ह्या भाजीच्या वरती टाकायची आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये अशाच पद्धतीने ही फोडणी टाकून भाजी तयार केली जाते. फोडणी टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाका, चवीला मस्त ही भाजी लागते. आता फोडणी ही मिक्स करून घ्यायची आहे आणि झटपट अशी चविष्ट आपली ही डाळ पालकची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही भाजी कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग अगदी झटपट होणारी आणि चविष्ट आपण भाजीचा दुसरा प्रकारही पाहूया. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. तर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस मस्त असं भाजून घेतलेला आहे आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. अशी थोडी कवळे देठासकट टाका, म्हणजे ग्रेव्ही सुद्धा छान घट्टसर होते. सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला हे वाटण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक. आता यामध्ये काही मसाले घालायचे आपल्याला. गरम मसाला पाव चमचा, हळद चिमूटभर, 1 चमचा धने पावडर आणि आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकते. तर मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे म्हणून 2 चमच मिरची पावडर टाकली. मिक्सर झाकण लावते आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात असं मस्त व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काही मिक्स भाज्या घ्यायच्या आहे. अशा प्रकारे या भाज्या घेतलेल्या आहे. तुम्हाला कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. यातली भाजी एखादी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा आणखी काही घालायची असेल भाजी तर तुम्ही ऍड करू शकता. आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे भाजीसाठी, म्हणून साधारण 2 ते 2.5 पळ्या तेल गरम करून घेतलं. 1 मीडियम साईजचा चमचा आणि तेल कडकडीत असं गरम झालं का त्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण सगळे मसाले हे मसाला वाटत असताना टाकले म्हणून काही टाकायची गरज नाही. फक्त मसाला हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. असा हा मसाला तेलामध्ये अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घेतला. आता मसाला हा वाटल्यानंतर मिक्सरच्या भांड्यालाही बराचसा चिटकतो, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी सुद्धा कढईमध्ये टाकायचं आहे मसाल्याचं आणि परतून घ्यायचं आहे. असं थोडंसं पाणी टाकलं ना, गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी करायची आहे. पाणी टाकल्यामुळे मसाल्याला छान अशी तरी सुटते आणि मसाला हा करपत सुद्धा नाही. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे. गॅस मात्र अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याचा रंगही बदललेला आहे. मसाला असा हा भाजला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. तरी अर्धवट मसाला हा अजून कच्चा आहे. मिक्स केल्यानंतर ह्या ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहे ना, याआधी मी स्वच्छ निवडून घेतल्या आणि धुवून सुद्धा घेतलेल्या आहे. त्यानंतर ह्या घेतलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मात्र आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे. आता या ठिकाणी अजिबात मोठा गॅस करायचा नाही. थोडासा मोठा केला तर सगळ्या भाज्या आणि मसाला हा करपेल. असं मिक्स करत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर पोहे खाण्याच्या चम्मचने साधारण 1 चमच मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सुद्धा.
मसाल्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहे आपल्याला पूर्ण व्यवस्थित अशा या मिक्स करून घ्यायच्या आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना हे गरमच पाण्याचा वापर करा. तर गरम पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटापर्यंत गॅस अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती 3 मिनिटापर्यंत असंच राहू दिलं. तुम्ही पाहू शकता मस्त भाजीचा रंग बदललेला आहे आणि तरी सुद्धा सुटलेली आहे. त्यासोबतच ह्या ज्या भाज्या होत्या ह्या कच्च्या घातलेल्या होत्या आपण. भाज्या सुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत. मी तुम्हाला एखादी दाणे दाबून सुद्धा दाखवते. तुम्ही पाहू शकता वालाचे दाणे आणि हे वाटाण्याचे दाणे सुद्धा मस्त शिजलेले आहे. त्यासोबतच सगळ्या भाज्या मस्त मऊ झालेल्या आहेत. त्यानंतर भाजी कितपत आपल्याला पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर पाणी घालताना मात्र उकळतं कडकडीतच पाणी घालायचं आहे भाजीमध्ये. गरम पाण्याचा वापर करा म्हणजे भाजी चवीला छान लागते. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकलेलं आहे साधारण 1 ते 1.5 ग्लास. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी शिजू द्यायची आहे म्हणजे भाजीला मस्त रंग येतो आणि तरीही छान येते. वरतून थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत आणि झणझणीत अतिशय चविष्ट आणि अगदी मोजक्या साहित्यात साध्या सोप्या पद्धतीची आपली ही मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीची मिक्स व्हेज ही भाजी नक्कीच करून पहा. चवीला मस्त अशी लागते. मग अशाच आपण चविष्ट भाजीचा तिसरा प्रकारही पाहूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पडी तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल हलकं आपल्याला असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतले. साधारण 20 ते 22 काजू आहेत. हे काजू आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अशा प्रकारे परतत घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून ते काजू करपणार नाहीत. काजूला जास्त ही ब्राऊन रंग आपल्याला आणायचा नाही तर हलके असे काजू हे भाजून घ्यायचे आहेत. आता काजू हे भाजून झालेले आहे. थोडासा बदामी रंग आलेला आहे. जास्त डार्कही आणायचा नाही या प्रकारे. आता हे भाजून घेतलेले काजू प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. अशा प्रकारे भाजून झालेले आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. 2 कांदे मीडियम साईजचे घेऊन उभे असे स्लाइडमध्ये हे चिरून घेतलेले आहे आणि हा स्लाइडमध्ये चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे. कांदा आपण इतर भाज्यांना जसा भाजतो ब्राऊन त्या पद्धतीने भाजायचा नाही तर गॅसची फ्लेम कमी आहे. कमी फ्लेमवरतीच मी हा कांदा परतून घेत आहे. कांदा हा आपल्याला अजिबात जळू द्यायचा नाही. कांदा हा जास्त भाजला तर भाजीची चव ही पूर्णपणे बिघडू शकते. म्हणून कांदा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे. जास्त जाळायचा नाही. कांद्याचा रंग बदललेला आहे. त्यामध्ये लसूण घालायचं आहे. तर ह्या भाजीमध्ये लसूणही जास्त घालायचा नाही, नाहीतर लसूण आल्याचा उग्र वास येईल. 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे टाकून सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता कांदा असा मऊ झालेला आहे. आता या वाटीमध्ये 1 तासाआधी मी हे काजू भिजत घातलेले होते. काजू अशी भिजलेले आहे. लगेच तुम्हाला भाजी करायची असेल तर गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा छान भिजतो. पाण्यातून काढून काजू सगळा हा कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि 2 मोठ्या साईजचे टमाटर हे बारीक चिरून घेतलेले आहे. साधारण 1 वाटी भरून टमाटरचे काप या कांद्यासोबत भाजून घ्यायचे. आता सगळं साहित्य हे परतून घ्यायचं आहे. कुठेही साहित्य हे जळालेलं नाही. असं हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात टमाटर असा मऊ झालेला आहे. टमाटर मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे. मिक्स करून घेते. आता पूर्णपणे हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता थंड झालेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू या प्रकारे आणि सगळं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर अशी देठासकट कोथिंबीर घ्यायची आहे म्हणजे भाजीला आणखीनच चव छान येते. असं हे वाटण झालेलं आहे. आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर आता 1 मोठा चमचा तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे
आपण जिरं हे मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे म्हणून फोडणीला घालणार नाहीत आणि काजू मसाल्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरे किंवा मोहरी अजिबात घालायचं नाही। तेलामध्ये हे वाटण टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। रंगही मस्त असा आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात वाटणाला सुद्धा। साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे। त्या मसाल्यामध्ये चिमूटभर घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे। तर मी जी मिरची पावडर वापरते ना ही मीडियम चवीची आहे आणि आपण कांदा जास्त वापरलेला आहे, त्याशिवाय टोमॅटोही वापरलेला आहे, तर म्हणून मी 3 चमच या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर करत आहे। तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल 2 चमच घालू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि सगळे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। गॅस अगदी कमी आहे, कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना सगळे आपल्याला मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। भांड्याला काही मसाला चिटकलेला आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे कुठेही मसाला आपला वायाही जात नाही। सगळं मिक्स करून घेऊ। असं व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घेतलं ना, त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचा आहे, कमी फ्लेमवरतीच मस्त तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलेले आहे। साधारण 2 ते 2.5 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर मी तुम्हाला झाकणे उघडून दाखवलेलं आहे। मसाल्याला मस्त रंगही आलेला आहे आणि असं तेल सुद्धा सुटलेलं आहे। परतून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता ही जी ग्रेव्ही आहे ना मसाला किती छान असा दिसत आहे। आता हे तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पुन्हा परतून घ्यायचंय। अतिशय बनवायला सोपी ही काजू मसाला आहे। घरात भाजीला काही नसलं तेव्हा सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो ही भाजी, किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा बनवायला हा काजू मसाला अतिशय झटपट आणि चविष्ट असा होत असतो। मसाल्यामध्ये काजू टाकल्यानंतर झाकण ठेवायचंय। काजू छान असा शिजला जातो। पुन्हा मी दाखवते तुम्हाला, छान अशी तरी तर सुटलेली आहे, शिवाय रंगही मस्त असा दिसत आहे भाजीला। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असा हॉटेलसारखाच काजू मसाला आपण बनवणार आहोत। पाणी टाकायचं आहे, तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला। दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, साधारण 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे। थोडं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते। आता आपल्या चवीनुसार ही भाजी करायची आहे। आपल्याला जितपत पाणी घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका। गार झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होते, म्हणून आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते। जास्त पातळही हा काजू मसाला करू नका, असं थोडासा थिक ठेवायचा आहे, असा घट्टसर अशा प्रकारचा। पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी आलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकते थोडीशी। कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली, ती पानं घातलेली आहे आणि मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकतात मंडळी, जशी हॉटेलमध्ये काजू मसाला मिळतो ना, तशाच पद्धतीचा हा काजू मसाला अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे। रंगही अगदी तसाच आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा आणि दिसायला सुद्धा हा मसाला अगदी हॉटेल प्रमाणेच दिसत आहे। आता ही काजू मसाल्याची भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनही दाखवते। अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही आणि परफेक्ट असा रंग या काजू मसाल्याला आलेला आहे, अगदी हॉटेल प्रमाणे। चवीला सुद्धा मस्त अशी ही काजू मसाल्याची भाजी लागत असते। तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा। याने काय होईल, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। भाजीचा प्रकार चौथा। बनवणाऱ्या अशा या भाजीसाठी 1 वाटी उभा चिरून कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे। लहान वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालते। 1 चमच धने घालायचे आहे आणि अर्धा चमच जिरे। आता ही जी भाजी आहे मस्त अशी रेस्टॉरंट सारखी चवीला लागावी आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्टसर व्हावी, त्यासाठी या ठिकाणी मी
5 ते 6 काजू घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर देठासकटच घाला, स्वच्छ धुवून मगच घाला. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण केलेलं आहे. आता या वाटणामध्येच आपल्याला मिरची पावडरही घालायची आहे. ही मिरची पावडर 2 चमचे आहे. मीडियम चवीची आहे, जास्त तिखटही नाही आणि भाजीला रंगही छान येतो. आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तुम्ही. असं हे वाटण झालेलं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवलं. कुकरमध्ये भाजी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये तेल घालते. एक मोठ्या साईजचा चमच इतपत तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकतात. तेल टाकल्यानंतर गॅस चालू करते आणि तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 तमालपत्र टाकते आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण, हे वाटण घालायचं आहे. तर पूर्णपणे गरम मसाला फ्री अशी ही भाजी करणार आहोत. म्हणजेच गरम मसाला न वापरता मी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सगळा मसाला तेलामध्ये टाकला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता कमी गॅसवरती हा जो मसाला आहे ना, मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला चिटकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या कुकरमध्ये घातलं ना, मसाल्याचं भांडं जे आहे, मिक्सरचं भांडं, ते पूर्णपणे क्लीन होतं. म्हणजे कुठेही वाया जात नाही. अगदी थोडंसंच पाणी घालून परतून घ्यायचंय. परतत असताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाही, तर अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लाल मसाली भाजीमध्ये हळद आपल्याला जास्त वापरायची नाही, तर फक्त अगदी चिमूटभरच हळदीचा वापर करायचा आहे. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला कुठे करपणार नाही याची आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे, पण अजून सुद्धा मसाला थोडासा कच्चा आहे. आता त्यामध्ये मी मठ घेतलेले आहे. मठ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आधी आणि त्यानंतर घेतलेले मठ, एक मोठी वाटी मठ आहे, ते कुकरमध्ये घातले आणि मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस आता सुद्धा कमीच आहे बरं का. आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही. कमी गॅसवरतीच ही जी भाजी आहे ना, छान होते. भाजी शिजते व्यवस्थित आणि गॅसची सुद्धा बचत होते. म्हणून गॅस आपल्याला मोठा करायचा नाही. कमी ते मीडियम फ्लेमवरतीच हा मसाला सगळं आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये हे जे मठ आहे ना, पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे. एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मोठ्या साईजच्या शिमला मिरच्या असतात, तुम्ही एकही घालू शकतात किंवा लहान साईजच्या असतील तर 2 घाला. मी एक शिमला मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे असा हा मसाला झालेला आहे. तर आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, साधारण अर्धा कप इतपतच. म्हणजे मसाला हा कुठेही जळणार नाही आणि मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण मटकीही शिजेल आणि शिजत असताना मीठ घातलं ना, चवीला छान लागते. शिमला मिरची किंवा मटकी या भाज्यांमध्ये मीठ जाते ना, म्हणून भाजी शिजण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते पुन्हा. मसालेही भाजले जात आहे आणि यासोबतच मटकी सुद्धा शिजली जात आहे. मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे. तर आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटं फक्त कुकर हे असंच राहू द्यायचं आहे. गॅस अगदी कमी आहे. शिटी वगैरे काही काढायची गरज नाही. फक्त अशी वाफ भरली गेली त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता वाफ पूर्णपणे निघालेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांमध्येच मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि रंगही किती मस्त आलेला आहे. सोबतच ही जी मटकी आपण घातलेली होती शिमला मिरची, ही अशी छान शिजली आहे. शिटी काढली असती तर जास्तच ती शिजली असती, म्हणून शिटी काढायची नाही. फक्त थोडी वाफ त्यामध्ये भरू द्यायची आहे. मग गॅस बंद करून वाफ ही निघू दिलेली आहे. आता मठ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. असा मस्त शिजलेला आहे, जास्तही नाही आणि जास्त कडकही नाही. त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना मात्र उकळत्या गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका. थोडीशी घट्टसर छान लागते. अशी 2 मिनिटं ही भाजी शिजू दिली तर तुम्ही पाहू शकतात मस्त तरी आलेली आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी झटपट ही
मटकी आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी तयार झालेली आहे। भाजी बनवायला किती सोपी आहे ना आणि दिसायला मस्त दिसत आहे, तितकीच चवीला सुद्धा मस्त अशी ही भाजी लागत असते। तुम्ही नक्कीच करून पहा। आता भाजी सोबत चपाती किंवा फुलके तर हवेच ना। मी मस्त चुलीवरच्या चवीसारखेच चूल न पेटवता फुलके तुम्हाला दाखवत आहे। कणिक मळून घेतलेली आहे, 10 मिनिटं कणिक तशीच मुरू द्यायची आहे। त्यानंतर असा उंडा घ्यायचा आहे आणि पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। फुलका खूप असा आपल्याला पातळसरही लाटायचा नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही, तर एकसारखा असा मीडियम ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो ना, थोडीशी जाड तव्यावरती फुलका टाकला लाटून घ्यायचा आहे। फुलक्याची बाजू शेकू द्यायची आहे आणि मगच आता गरम तव्यावरती आपल्याला हा फुलका शेकून घ्यायचा आहे। तवा गरम आपल्याला पलटवायचा नाही, तर खालची जी बाजू आहे ना ती मस्त अशी शेकून घ्यायची आहे। आता मला नेहमीची सवय आहे म्हणून मी हातानेच हे शेकून घेत आहे फुलके। तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल, हाताला चटके लागत असतील, तर हातामध्ये कॉटनचा एखादी कापड घ्या आणि मग त्या कापडाने फुलका असा फिरवून घ्या। आता खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे। त्यानंतर आपण हे जे फुलके आहे डायरेक्टली बर्नरवरती शेकत असतो, पण मला काही दिवसांपूर्वी काही कमेंट होत्या का ताई डायरेक्टली गॅसवरती शेकणं हे हानिकारक आहे, म्हणूनच तुमच्या कमेंटला अनुसरून मी अशा पद्धतीची ही इलेक्ट्रिक शेगडी घेतलेली आहे। तर ह्या शेगडीवरती फुलके मस्त असे शेकले जातात, त्यासोबतच पापड सुद्धा मस्त असा शेकला जातो आणि अगदी विस्तवावरती जशी चुलीवरती फुलके बनवतो ना आपण विस्तवावरती भाजलेले, तशा चवीचे हे फुलके लागत असतात। आपण यावरती भाकरीही शेकून घेऊ शकता। फुलका मस्त टम्म फुगला आणि मस्त पांढरा शुभ्रही दिसत आहे। फुलके ठेवताना एखादी लाकडी टोपलीमध्ये ठेवा, टोपली नसेल तर अशा पद्धतीचं स्टँड घ्या आणि मग त्या स्टँडवरती फुलके ठेवा, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही। दुसरा फुलका सुद्धा मी लाटून घेतलेला आहे आणि हा सुद्धा फुलका आपल्याला शेकून घ्यायचा आहे। फुलका हा चपातीप्रमाणे मोठा नसतो, तर थोडासा पुरीसारखा किंवा पुरीपेक्षा थोडासा मोठा असतो आणि पुरीप्रमाणेच थोडासा जाड असतो। तर इलेक्ट्रिक शेगडी आहे, महिन्याला थोडंसं हे लाईट बिल वाढत असतं, पण आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे आणि चवीला सुद्धा यावरती शेकलेले फुलके म्हणा, भाकरी म्हणा किंवा पापड म्हणा छान लागतो। म्हणून मी फुलके बनवण्यासाठी किंवा पापड भाकरी भाजण्यासाठी या शेगडीचा वापर करते। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दुसरा सुद्धा फुलका आपला मस्त छान असा फुलणार आहे। फुलक्याची खालची बाजू व्यवस्थित अशी कडक शेकू द्यायची आहे आणि मगच फुलका हा पलटवायचा आहे। भाकरी असो किंवा फुलके असो, खालची बाजू व्यवस्थित छान शेकली गेली मगच ते मस्त असे पुरीसारखे फुगत असतात। फुलका हा शेकून झालेला आहे, तर अशाच पद्धतीने आपण सगळे फुलके हे बनवू शकतो। आता ह्या शेगडीवरती पापडही आपण भाजून घेऊ। पापडही मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे भाजला जातो। तर हा उडदाचा पापड आहे, कुठेही न जळता असा एकसारखा मस्त हा पापड भाजला जातो। आज तुम्हाला न तळता तळलेल्या पापडासारखा जर का पापड हा भाजायचा असेल, तो कसा भाजायचा तोही मी तुम्हाला दाखवते। तर असा पापड घ्यायचा आणि पापडवरती अगदी थोडंसं तेल लावायचं आहे। फक्त 1 ते 2 थेंब तेल घेतल्यानंतर पूर्ण पापडावरती हे पसरून घेतलेलं आहे या प्रकारे। त्यानंतर आता हा पापड आपण भाजून घेऊ। तुम्हाला जर का हॉटेलचा पापड आवडत असेल, घरचा पापड आवडत नसेल, तर अशा प्रकारे पापड हा भाजून घ्या। अगदी न खाणारे हे पापड अगदीच आवडीने खातील। अशा ह्या पापड भाजण्याच्या मी तुम्हाला 2 पद्धती दाखवलेल्या आहेत। तुम्ही कोणत्याही पद्धतीने पापड भाजून घेऊ शकता। आता ताट लावायचं आहे। बऱ्याच वेळा नवशिकाऊ असले तर ताट कसं लावायचं हे जमत नाही, ते मी तुम्हाला सांगते। प्लेटमध्ये भाजी टाकली, मस्त असा पापड हा भाजला गेलेला आहे। तर तोंडी लावायला सलाड वगैरे काही असतं, काकडी वगैरे, कांदा, तर कांदा ठेवायचा आहे आणि पापड ठेवायचा आहे। त्यानंतर चपाती ठेवायची आहे, चपाती किंवा फुलके। तर आता तुम्ही पाहू शकतात मी हे डाव्या साईडला चपाती ठेवलेली आहे। तुम्ही जर का असं ताट वाढत असाल तर हे ताट ठेवणं चुकीचं आहे। तर असं न ठेवता चपाती आपल्या उजव्या साईडला ठेवायची आहे, म्हणजे ज्यांना आपण ताट वाढत आहे त्यांच्या उजव्या साईडला चपाती यायला पाहिजे, मध्यभागी भाजी, डाव्या साईडला
लोणचं, पापड आणि कांदा वगैरे जेही असेल ते आलं पाहिजे. अशा पद्धतीने ही ताट वाढण्याची छोटीशी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण दररोज मसाल्याचं वाटण न करता एकचदार वाटण करून ठेवलं तर त्यापासून मस्त चविष्ट अगदी हॉटेलसारख्या भाज्या कशा बनवायच्या हे पाहूया. रेसिपीला सुरुवात करू. तर ही ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला टमाटर घ्यायचा आहे. तर मार्केटमध्ये 2 प्रकारचे टमाटर येतात. तर कोणता घ्यायचा ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. तर मी या ठिकाणी अर्धा किलो हे टमाटे घेतलेले आहे. तर हे हायब्रिड टमाटर आहे. अशा आकाराने थोडेसे लांबट असतात. तर त्याविरुद्ध अशा प्रकारचे सुद्धा येतात. हे गोलाकारामध्ये असतात आणि हे देशी टमाटर आहे. तुम्ही पाहू शकतात या प्रकारचे हे टमाटर आंबट असतात. तर आपल्याला हे देशी टमाटर न घेता हायब्रिड टमाटरचा वापर करायचा आहे आणि मस्त असे लाल पिकलेलेच टमाटर घ्यायचे आहे. 1 किलो कांदे घेतलेले आहे. अर्धा किलो टमाटर आहे म्हणून 1 किलो कांदे, आलं आणि मिरच्या. टमाटो घेताना आपल्याला कच्चा अजिबात घ्यायचा नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त असे लाल आणि एकसारखे असे फ्रेश टमाटर घेतलेले आहे पिकलेले. आता घेतलेले अर्धा किलो टमाटर आपल्याला चिरून घ्यायचे आहे म्हणून चॉपिंग बोर्डकडे वळूया. टमाटरचा देठाचा भाग हा काढून घ्यायचा आहे. हा थोडासा कडवट लागतो चवीला. असा काढून घेतल्यानंतर 2 भाग करायचे आहे आणि त्यानंतर 3 फोडी करून अशा प्रकारे टमाटर हे कट करायचे आहे. टमाटर हे अशा प्रकारे चिरायचे आहे आणि त्यानंतर एखादी बाउलमध्ये काढत घ्यायचे आहे. ह्याच पद्धतीने बाकीचे सगळे टमाटर आपल्याला चिरून घ्यायचे आहे. देठ काढायचा आणि अशाच पद्धतीने ह्या फोडी करायच्या आहे. टमाटर हे चिरून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला कांदे सुद्धा चिरून घ्यायचे आहे. तर घेतलेले 1 किलो कांदे हे चिरून घेते. कांद्यांचा देठाचा भाग अशा प्रकारे हा काढायचा आहे आणि त्यानंतर अगदी बारीक स्लाइडमध्ये हे कांदे चिरायचे आहे. मोठा असला तर अशा प्रकारे 4 फोडी करून आणि मग या प्रकारे चिरून घ्या म्हणजे अगदी पटकन कांदा हा चिरला जातो. याच प्रकारे सगळे आपल्याला कांदे हे चिरून घ्यायचे आहे. आता कांदा आणि टमाटो चिरून झालेले आहे अशा प्रकारे. त्यासोबतच घेतलेलं आलं सुद्धा आपल्याला सोलून घ्यायचं आहे. आल्याची साल काढून घेतली. त्यानंतर आल्याचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे अगदी बारीक स्लाइडमध्ये तुकडे करायचे आहे. आलं सुद्धा असं स्लाइडमध्ये चिरून घेतलं. त्यानंतर ह्या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्यांचे देठ काढायचे आहे आणि मिरच्या सुद्धा अशा बारीक चिरून घ्यायचे आहे. आता सगळं घेतलेलं साहित्य हे चिरून झालेलं आहे. कांदा, टमाटर, आलं, मिरची ह्या प्रकारे. त्यासोबतच लसूण सुद्धा 2 जुडी घेऊन तो सोलून घेतलेला आहे. साधारण मीडियम साईजची 1 वाटी लसूण. आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये सोयाबीनचं तेल घेतलेलं आहे मी हे ग्रेव्ही करण्यासाठी. साधारण 1 मोठी वाटी तेल टाकलं. तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि लगेचच त्यामध्ये काळी मिरी घेतलेली आहे. साधारण 10 ते 12 आणि 10 ते 12 लवंग, 3 तेजपत्ते टाकायचे आहे आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा. एवढे हे खडे मसाले असे टाकलेले आहे. थोडेसे हलके परतून घ्यायचे आहे. लगेचच त्यामध्ये मिरची आपण चिरून घेतलेली आहे मिरची टाकायची आहे. त्यासोबतच लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता हे मसाले, मिरची आणि लसूण सगळ्यांना असं थोडासा लालसर रंग येऊ द्यायचा आहे. तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवा म्हणजे मसाले हे लगेच जळणार नाही. आणि अशा प्रकारे परतून घेतलं का एकसारखे असे सगळ्या बाजूंनी हे मसाले, लसूण सगळे एकसारखे छान असे भाजले जातात. असं थोडंसं 1 मिनिट परतून घेतलं का त्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. ते काप टाकून परतून घ्यायचं आहे. मस्त कमी ते मीडियम गॅसवरती हे मसाले आपण परतून घेत आहोत. आता लसूण
बाकी सगळं साहित्यांना असं थोडासा लालसर रंग आलेला आहे ह्या प्रकारे. त्यानंतर मग आलं घालायचं आहे आणि आलं थोडंसं परतून घेतलं का त्यामध्ये हे कांदे चिरून घेतलेले आहे, कांदे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे. चिरलेला कांदा जेव्हा आपण मसाल्यासाठी हा कढईमध्ये घालतो त्यावेळेस तो भरपूर दिसतो आणि जसा तो भाजला जातो तसा तो कमी होतो. परतून घ्यायचा आहे कांदा. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हा भाजून झालेला आहे आणि कमी सुद्धा झालेला आहे. रंगही बदललेला आहे कांद्याचा, असा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग या ठिकाणी 15 ते 20 काजू घेतलेले आहे. यासोबतच तुम्ही मगज बी येते ना ती सुद्धा टाकू शकता. मगज बी घालत असाल तर काजूचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता. 10 ते 12 काजू घ्या आणि थोडे मगज बी घ्या. मिक्स करून हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही, कमी ते मीडियम गॅसवरती हे व्यवस्थित मसाले भाजायचे आहे. त्यानंतर चिरून घेतलेला टोमॅटोचे काप सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे. टमाटर सुद्धा सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा हा परतून घेतला आणि त्यानंतरच मग यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 मिनिटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे. म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ होईल. तर 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. टोमॅटो हा असा मऊ झालेला आहे आणि रंगही तुम्ही पाहू शकतात बदललेला आहे. सगळे मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो सुद्धा मस्त असा मऊ झालेला आहे आणि कांदा सुद्धा. त्यानंतर गॅस आता बंद करायचा आहे आणि हे जे भाजून घेतलेले मसाले आहे ना हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये मसाले हे टाकायचे आहे भाजून घेतलेले. त्याआधी तेजपत्त्याचं काम आता संपलेलं आहे म्हणून तेजपत्ता काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि वाटून घ्यायचा आहे. वाटत असताना मात्र या मसाल्यामध्ये एकही थेंब आपल्याला पाण्याचा वापरायचा नाही. पाणी न घालता असंच मिक्सर लावून एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त छान असे बारीक वाटण झालेलं आहे. अशा प्रकारेच हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर मसाल्यामध्ये पाणी का घालायचं नाही तर आपल्याला हा जो मसाला आहे तो स्टोअर करून ठेवायचा आहे, म्हणजे साठवून ठेवायचा आहे, म्हणून पाणी वापरायचं नाही. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवते आणि कढईमध्ये पुन्हा आपल्याला एक मोठी वाटी सोयाबीनचं तेल टाकायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं का हलकंसं त्यामध्ये हा मसाला वाटून घेतलेली ही ग्रेव्ही आहे ना ती टाकायची आहे. पूर्ण टाकायची नाही तर अगदी थोडीशीच टाकलेली आहे, अर्धीपेक्षाही कमी. तेलामध्ये परतून घेते. गॅस कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत. असं थोडंसं हे परतून घेतलं का त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे. तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी टाकू थोडासा हिंग आणि आता ही साधारण पाऊण वाटी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी धने पावडर. त्यासोबतच पाव चमचा हळद. एवढे हे सुके मसाले टाकून परतून घेऊ. तर ही जी मी मिरची पावडर तुम्हाला दाखवलेली आहे ना ती मी घरीच बनवलेली आहे आणि मीडियम चवीला आहे ती. तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही कशी आहे, चवीला तिखट आहे का मीडियम आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचं प्रमाणही वापरू शकतात. तुम्हाला जर का अशा प्रकारची मिरची पावडर हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे तो, त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. धने पावडर, मिरची पावडर, आणखी इतरही प्रकारचे मसाले त्यावरती तुम्हाला घरपोच मिळतील. असा हा मसाला परतून घेतलेला आहे, सुके मसाले, आणि त्यानंतरच तेल सुटल्यानंतर ही ग्रेव्ही या मसाल्यामध्ये टाकायची आहे राहिलेली सगळी. आता मिक्सरच्या भांड्याला ही काही ग्रेव्ही चिटकते, संपूर्ण आपल्याला काढूनच घ्यायची आहे, पण तरी सुद्धा चिटकते. तर यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही. तर यामध्ये पाणी टाकून मी संध्याकाळच्या भाजीसाठी वापर करून घेईल त्याचा, अजिबातही फेकायचं नाही. आता हे मसाले, हे ग्रेव्ही सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले मस्त आपल्याला होऊ द्यायचे आहे.
आता तुम्ही पाहू शकता आपण लगेचच परतून घेत आहोत, तेल सुटत नाही, पण जसं परतून घेतो ना तसा रंगही बदलतो आणि या ग्रेव्हीला छान तेलही सुटायला लागतं. पुन्हा मी सांगते, गॅस मात्र कमी ठेवा. कमी ठेवाल तरच ग्रेव्हीला छान रंगही येतो आणि तेलही सुटते. आता ही मस्त परतून घेतलेलं आहे, तर आता यावरती झाकण ठेवते आणि साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे झाकून. साधारण 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मध्यंतरी एक वेळेस ही ग्रेव्ही परतून घेतलेली होती आणि त्यानंतर 2 ते 2.5 मिनिटांमध्येच मस्त मसाला हा भाजला गेलेला आहे. रंगही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त आलेला आहे आणि छान तेल सुद्धा सुटलेला आहे. किती सोपी पद्धत आहे मसाला बनवण्याची, पण अतिशय चविष्ट हा मसाला होत असतो आणि या मसाल्यापासून भाज्या सुद्धा अगदी झटपट होत असतात. यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही, तर मीठ आणि पाणी न घालता अशा प्रकारे हा मसाला आपण बनवला तर 15 दिवस काय 1 महिन्यापर्यंत सुद्धा हा मसाला आरामशीर फ्रीजमध्ये मस्त टिकतो, अजिबात खराब होत नाही. मस्त असा मसाला झालेला आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि एखादी डब्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. असा 1 चमचभर मसाला घ्यायचा आणि त्यापासून भाजी कशी बनवायची, अगदी झटपट 2 ते 5 मिनिटाच्या आतमध्येच भाजी ही होत असते. तर मंडळी, ह्या मसाल्यापासून आपण 100 पेक्षाही जास्त वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भाज्या बनवून घेऊ शकतो. अगदी झटपट होतात आणि चविष्टही होतात. मग भाजी बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवली. गॅस बंदच आहे. कढईमध्ये आपल्याला तेल वगैरे टाकायची काही गरज नाही, तर फक्त हा मसाला टाकायचा आहे. तर आता मी तुम्हाला 4 व्यक्तींना पुरेल इतपत भाजी बनवून दाखवत आहे. चमचची साईजही तुम्ही पाहू शकता, मीडियम साईजचा चमच आहे. तर 2 चमच मसाला कढईमध्ये टाकला. त्यानंतर गॅस चालू करते. गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे. मसाला फक्त आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे. मसाला कढईमध्ये घालण्याच्या आधीच मी काही भाज्या बॉईल करून घेतलेल्या होत्या. तर ह्या पातेल्यामध्ये फ्लावर आणि वाटाणे शिजवून घेतलेले आहे. भाज्या ह्या अर्धवटच अशा आपल्याला शिजवायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात अशा ह्या कडक आहेत. अर्धवट शिजलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, सकाळी खूप घाई होते. तुम्ही जर का जॉबला जात असाल किंवा मुलं असतील, लहान मुलं शाळेत जात असतील, नवरोबाच्या डब्याची घाई असते, अशा वेळेस हा मसाला तुम्ही बनवून ठेवला ना, आठवडाभरासाठी किंवा 15 दिवसासाठी सुद्धा बनवून घेऊ शकता आणि ही भाजी तर फक्त 5 मिनिटांमध्येच अशी डब्यासाठी आपण भाजी ही बनवून घेऊ शकतो. आता डब्यासाठी कशी बनवायची आणि घरी पातळ खाण्यासाठी भाजी कशी करायची तेही आपण पाहू. भाज्या टाकल्या, थोडंसं परतून घेतलं. मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता तुम्ही कितपत भाजी करायची आहे तुम्हाला त्यानुसार मीठ टाकायचं आहे आणि मसालाही घ्यायचा आहे. परतून घ्यायचं आहे. ते पाहू शकतात फक्त 2 मिनिटांमध्येच अशी ही डब्यासाठीची अगदी झटपट भाजी तयार झालेली आहे. किती मस्त दिसत आहे. जेवढी दिसायला मस्त दिसत आहे तेवढी चविष्ट सुद्धा ही भाजी लागते. आता आपल्याला थोडीशी पातळ ग्रेव्हीची भाजी करायची झाली तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. भाज्या मी शिजवून घेतलेल्या होत्या, त्या शिजवलेल्या भाज्यांचे हे पाणी टाकते आणि मिक्स करून घेते. आता ही झाली थोडीशी पातळसर भाजी, अशी घट्टसर ग्रेव्हीची मिक्स करून घ्यायची आहे. फक्त साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे, कारण अर्धवट आपण ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या म्हणून जास्त शिजू द्यायची काही गरज नाही. फ्लावर आणि वाटाणे घातले आपण या ग्रेव्हीमध्ये, ते अर्धवटच असे शिजून घेतलेले होते, कारण की जर का जास्त शिजवलेल्या भाज्या घेतल्या असत्या तर आता परतत असताना ती भाजी तुटली असती, फ्लावरचे तुकडे झाले असते. म्हणून केव्हाही भाज्या ह्या थोड्याशा अर्धवटच शिजलेल्या घाला, म्हणजे नंतर त्या शिजतात. आता यापेक्षा थोडीशी पातळसर भाजी हवी असली, ही तिसरी स्टेप आहे भाजीची, थोडीशी पातळसर हवी असली तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकायचं. पाणी घालताना मात्र गरमच पाणी वापरायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर. तर जर का भातासोबत भाजी खायची झाली तर थोडीशी अशा प्रकारची आपण पातळसरी भाजी करून घेऊ शकतात. आता आपण भाजीचा दुसरा प्रकार पाहूया. दुसरी भाजी बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. हीच ग्रेव्ही घ्यायची आहे. आता भाजी फक्त मी 2 लोकांसाठी करत आहे म्हणून फक्त 1 चमचा ही ग्रेव्ही घेते. थोडीशी परतून घेते, फक्त गरम करून घेते.
आणि यामध्ये 2 बटाटे मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले होते आणि बटाट्याची सालं काढून बटाटे सुद्धा अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. बटाटे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ. बघा, भाजी बनवण्याची किती सोपी पद्धत आहे. घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पसारा न करता अगदी झटपट ही भाजी होते. अशीच ही सुकी भाजी बटाट्याची आपली ही तयार होत असते. टिफिनमध्ये द्यायला तर अतिशय उत्तम. घरी सुद्धा खाऊ शकतात. मुलांच्या टिफिनला सकाळी किंवा नवरोबाच्या टिफिनसाठी डब्याला अशा प्रकारची भाजी आपण बनवू शकता. जर का हीच भाजी आपल्याला पातळ करायची असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गरम, साधारण 1 कप, आणि परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच ही बटाट्याची भाजी झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, 1 ते 1.5 मिनिटं शिजू द्यायची आणि खाण्यासाठी आता ही जी भाजी आहे बटाट्याची तयार झालेली आहे. दिसायलाही मस्त आणि चवीलाही मस्त, अतिशय चविष्ट अशी ही भाजी, अगदी झटपट. तर अशाच पद्धतीच्या आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून घेऊ शकता. जशी हॉटेलमध्ये मिळते ना बटाटा रस्सा, तशाच पद्धतीची ही भाजी झालेली आहे. आता ह्या भाज्या मी तुम्हाला काढून दाखवते. फ्लावर आणि वाटाण्याची भाजी किती मस्त दिसत आहे. तर जशा हॉटेलच्या भाज्या असतात ना अशा घट्टसर ग्रेव्हीच्या, तशाच ह्या भाज्या होत असतात या प्रकारे. आता ही बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे. यामध्ये पाणी कितपत ऍड करायचं हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे, पण अशा प्रकारची भाजी चवीला मस्त लागते. अगदी झटपट आपण ह्या 2 भाज्या बनवून घेतलेल्या आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच प्रकारची ही भाजी झटपट होत असते. न खाणारेही अगदी आवडीने खातील अशा प्रकारच्या आणि अशा चवीच्या ह्या भाज्या होत असतात. आता मी अशाच झटपट होणारा भाजीचा तिसरा प्रकार दाखवते. तिसरी प्रकारची भाजी आहे ती म्हणजे सोयाबीन वडीचा मसाला. तर 1 वाटी भरून सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे. पसरट बाउलमध्ये ते टाकायच्या आहे. त्यामध्ये थंडच पाणी घालते सुरुवातीला आणि पाणी घालून अशा प्रकारे ह्या वड्या आपल्याला धुवून घ्यायचे आहे. म्हणजे यावरती काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते. वड्याच्या आतमधलं पाणी हे काढून घेतलं. आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी 2 ग्लास पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलं आणि हे उकळतं पाणी या वड्यांमध्ये टाकायचं आहे. सोयाबीनच्या वड्या बुडतील इतपत पाणी टाकलं. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. साधारण पाव चमचा मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी हे गरमच घालायचं आहे आपल्याला, असं कडकडीत. मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटापर्यंत असंच हे झाकून राहू द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. झाकण हे उघडून घेते आणि हे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्यानंतर या वड्यांमध्ये अशा प्रकारे हे पाणी आहे ते पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे. त्यासाठी वड्या अशा हातात घ्यायच्या आणि मूठमध्ये घेऊन दाबून घ्यायच्या आहे. आता सगळ्या वड्याच्या आतील पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. असं घट्ट हे पिळून घ्यायचं आहे. पिळलं का संपूर्ण पाणी हे निघते. अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे. यामध्ये अजिबात पाणी नाही. असं हे दाबून सगळं काढलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅस बंदच आहे. कढईमध्ये हा मसाला टाकायचा आहे. 1 चमचा असा हा मसाला घेते. आता हा घेतलेला चमचा आपला जो रेग्युलर भाजीसाठी असतो ना तो चमचा आहे, मोठ्या साईजचा. 1 चम्मच भरून मसाला टाकला. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि हा जो मसाला आहे ना हा फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे या प्रकारे. आता ही ग्रेव्ही कढईमध्ये घातली, गरम करून घेतली. त्यानंतर ह्या सोयाबीन वड्याच्या आतलं पाणी काढलेलं आहे ना, त्या सोयाबीन वड्या पिळून घेतलेल्या ह्या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायच्या आहे. गॅस मात्र कमी ते मिडियमच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती करपेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर भाजीमध्ये पाणी घालताना हे उकळतं पाणीच घालायचं आहे. मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी तुम्हाला कितपत घट्टसर किंवा कितपत पातळसर हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे. आता ही भाजी थोडीशी पातळसर दिसते, पण गार झाल्यानंतर मात्र ही घट्टसर होईल. टिफिनमध्ये न्यायला अशा प्रकारची तुम्ही भाजी करू शकतात. आणि थोडी तुम्हाला पातळसर भाजी हवी असेल पुन्हा पाणी घालायचं आहे.
साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलं आणि भाजी ही मिक्स करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ज्या वड्या आहे आपल्याला मस्त ह्या शिजू द्यायच्या आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती साधारण 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. झाकण ठेवते. आता साधारण 3 मिनिटानंतर मी झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता गॅस अगदी कमी केलेला होता. मस्त तर्री आलेली आहे भाजीवरती आणि रंगही मस्त दिसत आहे. अशी ही थोडी घट्टसर आहे, पण गार झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्टसर होईल. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी झटपट खाण्यासाठी ही भाजी योग्य झालेली आहे. पाहुणे मंडळी आले किंवा घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा अगदी पटकन होणारी ही भाजी. तर मंडळी, इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. आता 3 ते 4 मिनिटं भाजी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजून घेतलेली आहे. त्यानंतर गॅस बंद केला आणि ही भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सोयाबीन वडीचा मसाला किती मस्त दिसत आहे आणि बनवायला तर काहीच वेळ लागलेला नाही. अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो. अतिशय सोपी अशी आणि चविष्ट. मला तर ही भाजी मस्त आणि एक नंबरच अशी वाटत आहे. तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा बरं का. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.